बऱ्याचदा आजकाल ना इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा प्री डायबेटिक असे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात. तर इन्सुलिन रेझिस्टन्स झाला किंवा प्री डायबेटिक काही अशी आपल्याला लक्षणं दिसली किंवा HbA1c थोडासा हाय असला म्हणजे लगेच आपण डायबेटिक होतो का? तर नाही, कारण हे प्री आहेत, म्हणजे तुम्हाला त्याची काही शरीरामध्ये लक्षणं दिसली आहेत आणि पुढे जाऊन जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यावरती योग्य उपाययोजना नाही केल्यात, तर मात्र नक्कीच ते डायबेटिकमध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि मग तुम्हाला औषधं चालू होऊ शकतात. पण जेव्हा हे प्री डायबेटिक किंवा इन्सुलिन रेझिस्टंट हे सुरुवातीला काही लक्षणं जाणवतं, आयुर्वेद काय सांगतं की हा कफाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा कफ साठायला लागतो किंवा तुम्ही कफवर्धक आहार जास्त घेताय किंवा लाईफस्टाईल तुमची सिडेंटरी आहे, म्हणजे तुमचं कुठलाच एक्सरसाइज नाही आहे, तर अशामध्ये तुमच्या शरीरामध्ये कफा इम्बॅलन्स होतो किंवा तुमचं डायजेशन कुठल्या कारणामुळे हॅम्पर झालेलं आहे किंवा बिघडलेलं आहे आणि योग्य प्रमाणात तुम्ही खाल्लेल्या आहाराचं डायजेशन होत नाही आहे की मेटाबॉलिझम होत नाही आहे, मग अशावेळी तुमच्या शरीरामध्ये कफाचं प्रमाण वाढतं. तर आता ठीक आहे, आता हे वर्ड झाले प्री डायबेटिक किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स, पण त्याची लक्षणं शरीरात सुरुवातीपासूनच जाणवायला लागतात आणि अगदी म्हणजे पूर्ण तो आजार तुमच्या शरीरावरती उमटण्याआधी आयुर्वेदामध्ये काय सांगतात की काही ना पूर्वलक्षणं असतात. लक्षणं हे जेव्हा पूर्णपणे आजार येतो तेव्हा उमटतात, पण काही पूर्वलक्षणं असतात. ती छोटी छोटी लक्षणं तुमच्या शरीर तुम्हाला दाखवत असतं. जसं तुम्हाला घशामध्ये काहीतरी अडकले आणि खूप दिवसाचा तो कफ आहे असा जाणवतो, म्हणजे शरीरामध्ये कफा इम्बॅलन्स झालेला आहे. पोट साफ होत नाही, पोट गच्च व्हायला लागतं किंवा चिकट असं शौचाला होतं, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कफ जाणवायला लागलेला आहे. तुमचं स्किन टेक्स्चर जे आहे किंवा शरीरावरती फार ऑइल जाणवायला लागतं, जिभेवरती थर जाणवायला लागतो, इव्हन दातांवरती सुद्धा असे थर जाणवायला लागतात, तोंडाची चव जायला लागते. असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवायला लागतात. याचा अर्थ काय की तुमच्या शरीरामध्ये कफ साठायला लागलेला आहे. बऱ्याच जणांना अचानक जास्त झोप यायला लागते किंवा झोप पूर्ण झाली नाही असं वाटतं, शरीरामध्ये आळस होतो, चेहऱ्यावरती सूज येते, पायावरती सूज येते. ही सगळी तुमच्या शरीरामध्ये कफ साठल्याची लक्षणं आहेत. मग हेच पुढे जाऊन आपण ह्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं, त्याच्यावरती प्रॉपर काही उपाययोजना नाही केल्या, बॉडी डिटॉक्स नाही करून घेतलं, तर मग पुढे हे जाऊन प्री डायबेटिकसारखं किंवा अचानक HbA1c जास्त दाखवण्यासारखी गोष्टी किंवा लक्षणं तुम्हाला दिसतात. तर मग याच्यासाठी काय करायचं आहे, तुमचं डेली दिनचर्या ठरवून घ्या. लाईफस्टाईलमध्ये तुम्ही एक्सरसाइजला पहिली प्रायोरिटी द्या. अंगातून दरदरून घाम गेला पाहिजे इतका तुम्ही एक्सरसाइज करा. त्याच्यानंतर झोप प्रॉपर घ्या आणि जेवणामध्ये ज्या गोष्टी तुम्ही जंक फूड, फास्ट फूड, बेकरी पदार्थ, थंड पदार्थ, आईस्क्रीम्स, ओव्हर शुगर इनटेक किंवा अतिगोड प्रमाणात काही खाणं होत असेल तर ते सगळं स्किप आउट करा आणि आठवड्यातून एकदा एक चांगलं लंघन करा. आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन बॉडी डिटॉक्स करून घ्या, नाडी परीक्षण करून घ्या आणि ह्या कफ इम्बॅलन्स गोष्टी प्रायमरी लेवलला जर तुम्ही आटोक्यात आणलात तर तुम्ही प्री डायबेटिक किंवा अचानक HbA1c वाढण्यापासून नक्कीच तुम्हाला अवॉइड करू शकता आणि एक हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही जगू शकता.